पाचरण येतो. हो, तुम्ही फटाकडे वाजून गेला होता. तुमचा रेट एकदम अतिशय चांगला गेला होता आणि तुम्ही नाही ना, समाधानी झाला. खूप शेट ऐका ना, तुमच्या पैसे आल्यानंतर आमचे खूप पैसे झाले. पण फटाकडे वाजवणारा एकमेव तुम्ही होता, की एवढा आनंद तुम्ही म्हणले, हा. की मला एवढा रेट चांगला मिळाला. हो, आणि रेट चांगला मिळाला आणि पैसे झाले हां, आणि आम्ही जागेवर द्यायचा प्रयत्न पण केलता. हां, 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 हां. पण ते आम्हाला काही जुळलं नाही. हां, 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 हां. पण तुमची इथं आमचे पैसे झाले. पहिली गोष्ट मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो, की हं, शेवट जागेवर येणारा आपल्या हं. फायद्यासाठी येत नाही. हां, त्यालाही त्या बिचाऱ्याला पैसे मिळू द्या. पण हां, मिळू आपलं दे किती बरोबर. फायदा होतोय का नुकसान होतंय एकदा चेक करण्यासाठी मोकळं मार्केटपर्यंत या आणि हं. मग आपल्याला सौदा करायचा का मार्केट करायचं ते ठरवा. काय झालं शेठजी, आम्ही जवळ-जवळ आता 5 ते 6 वर्ष झाले आम्ही तुम्हाला अजून सोडलंच नाही. आणि सोडणार पण नाही मला. नाही सोडणार आम्ही. हां, कारण ही गॅरंटी का नाही. सांगतो, की हां, तुम्ही मार्केटमध्ये जरी माल टाकला हां. इकडं, तर आपल्याकडं लोकांनी डिफरन्स काढले. ₹20-20 चे आपल्या इथलं पुण्यातल्या पुण्यात सुद्धा फरक पडतायत. शेठ तुम्हाला एक खरं सांगू का मी? हां, हां. आता आम्ही तिघ जण भाऊ आहे. हो, हो, हो. मच्छिंद्र विश्वनाथ पाचरणे, जालिंदर विश्वनाथ पाचरणे, प्रशांत सुरेश पाचरणे. बरं, बरं, असे तिघ जण भाऊ आहे. बरं. आतापर्यंत हं. आम्ही कुठे चौकशी सुद्धा केली नाही, करणार पण नाही. अरे वाह, वाह, वाह! हे बघा, बंधुप्रेम तर तुमचंच आहे. पण हां. एका डाळिंब विक्रेत्याबद्दलचं बंधुप्रेमचं एवढं प्रेम डाळिंब विक्रेत्याबद्दलचं होणं, ही माझी मोठी कमाई आहे आयुष्याची. सर्वात तुमचं एक काम खूप चांगलं आहे. ते सांगू हां. का मी तुम्हाला? हां, 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 हां. तुमचे व्हिडिओ जे येतात YouTubeला, हो, 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 हो. तुम्ही डाळिंब शेतकऱ्यांची जी जनजागृती करता. हो, 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 हो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत आहे ना, डाळिंब शेतकरी हात जागावलाय. हो, 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 हो. आणि दुसरी गोष्ट, हं. आम्ही फक्त काय करतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. मागचे 2-4 वर्ष आम्ही काय करायचो, मुक्कामाला थांबायचो. हो, 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 हो. पण आम्ही तुमची जी पारदर्शकता पाहिली. हो. आम्ही काय केलं, फक्त नंबर लावायचा, गाडी खाली करायची, शॉर्टिंगला माणसं लावून द्यायची तुमची ती असतील ते. बरं, बरं. हां. आणि आम्ही त्याच गाडीत बसून शिरूरला घरी येऊन निवांत झोपायचो. अरे वाह! म्हणजे ते आम्ही ते रेट काय गेलाय ते आम्ही सकाळी तुमचं ज्यावेळेस आमची पट्टी मोबाईल यायची का, हां, हां, हां. ती पाहायचो. कारण ते आम्ही 4 वर्षात जी पारदर्शकता आहे ती अनुभवली. बरं, बरं. आणि आतापर्यंत तुमच्या मोबाईलच्या पट्ट्यावरच आम्ही चाललोय. आम्ही एक पट्टी सुद्धा तुमची नेली नाही घरी. पहिली गोष्ट तुम्ही आज जे 4 वर्षात अनुभवलं, काही लोकांनी 20-20 वर्ष मला डाळिंबात अनुभवलं आणि काही लोकांनी आजही ज्या बोरापासून चालू झालं 1990 पासून ते शेतकरी 35 वर्ष अनुभवतात. शेवटी आणि तुम्हाला शेवटी तुम्हाला एक विषय सांगतो मी. हां, मी मी कॉलेज सोडलं 1999 ला. हां, हां, हां. माझ्याकडे पहिली आरक्ता व्हरायटी होती. हां. मी 2000 पासनं डाळिंबात आहे. हो, हो, हो. पण मी त्यावेळेस बाग जागेवर द्यायचो म्हणजे. पण बरं, एक बरं. 5 वर्षापासून ते मी बंद करून टाकलं. बरं, बरं, पण ते बंद केल्यानंतर माझं कल्याण झालं. बरं. जागेवर देणारा आणि हां. मार्केटला नेणारा ह्याची जर तफावत तुम्ही स्वतः अनुभवली, तर अनुभवली 5 वर्ष झाले शेठ, 5 वर्ष. हां, 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 हां. ह्या गोष्टीला 5 वर्ष झाले, की आम्ही आता व्यापारी ना खूप आले आम्ही भागात. आम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला सांगतो, माझ्या भागात यायचं नाही. अरे बापरे! नाही पण हां, एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. हं, मी म्हणत नाही सगळेच मार्केटमध्ये विक्री होते. काही लोक आता तुमच्यासारखे अनुभवी आहेत, ते मार्केटलाच येणार. पण काही हां, लोक जे जागेवर जातायत, ते जे हां, फसत होते, ते हं. कमीत कमी आपल्या व्हिडिओमुळे जागे झाले, की आता काय तुम्हाला ते, द्यावा? पण आम्ही त्याला हां म्हणलो. बरं. पण हं. एक डाळिंब म्हणतोय मी. किलो बरं, पण नाही हां. एक बरं. डाळिंब सुद्धा आम्ही मुंबईला पाठवलं नाही. अरे! म्हणजे एवढा विश्वास तुमच्यावर बसला आमचा. नाही कसं आहे, आज विश्वास बसण्यासारखीच परिस्थिती आपण निर्माण केली. हो. पुण्यामध्ये हं, सर्वाधिक जागा राहून हं. आपल्याला त्याच वेळेस 2013 ला इंदापूरला मार्केट चालू करावं लागलं. हो, आणि आता बरोबर. महाराष्ट्रामध्ये आपल्याला एवढे आपले डाळिंब उत्पादक शेतकरी आपले सदस्य बनल्यात. थोडक्यात आपल्या विचारानं प्रेरित झालेले त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही. तर नाशिकला जवळ-जवळ 6-7 एकरात मार्केट आहे. तिथं आपण जागा चालू केली. बरोबर, पण बरोबर. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मध्ये अतिक्रमणाची कारवाई झाली, थोड्याशा जागा कमी पडल्या. तर उलट मी हं. नाशिककडे जास्तीत जास्त जा बाबा आणि पुण्यात आता जागा कमी आहेत, तर मी बुकिंग करून माल बोलवणार. पण लोकांची हेळसांड होऊन देणार नाही. एकच बरोबर, दिवस बरोबर. आवक येणार, बाजार पडणार, त्यापेक्षा दररोज रेट राहिले पाहिजेत अशी सगळ्यांची यावर्षी मी परिस्थिती ठेवणार आहे. कारण रेट पडून द्यायचे ना आपल्याला यावर्षी. बरोबर. पण तुम्ही एक काम करता, तुम्ही एक शेतकऱ्यांना खूप सजेशन देता, पण शेतकरी थोडासा बावळट वर्ग आहे. बर. काय करता तुम्ही, विरळून बागा आणायला सांगता, हो, की ह्या भागातल्या बागा तुम्ही आत्ता चालू करा, ह्या भागातल्या बागा तुम्ही आत्ता चालू करा. हो, हो, पण हो, हो. शेतकरी काय करतो, एकदम लॉट आणतो, मग ते थोडंसं बाजारावर त्याचा परिणाम होतो मग. बर, बर. तुम्ही कळकळीने सांगता, हां.
पण शेतकऱ्यांनी पण ते तुमचं ऐकलं पाहिजे. नाही आता पण हा, आणि शेतकरी काय करतात, काही भागात जागेवर देतात आणि शॉर्टिंगचा माल खराब तुमच्या इथं आणतात आणि नंतर म्हणतात हे कसं काय झालं. हे पण नाही झालं पाहिजे. नाही पण एक लक्षात घ्या की भलेही जागेवर गेला तर अनुभव घेतात लोक. एक जणांनी आता पण हो. युट्यूबला व्हिडिओ पडत नव्हते तेव्हा जागेवर दिला आणि 150 ली आणि मार्केटला रिजेक्शन घेऊन आला तर रिजेक्शनचा रेट मिळाला 154 रुपये ॲव्हरेज. हा, पाहिला तो तुमचा व्हिडिओ पाहिला पाहिला. दुसरा एक हो. आपला संकेत चाटे म्हणून आहेत, त्यांनी आपली व्हिडिओ पाहिल्यानंतर 200 ची अपेक्षा व्यक्त केली, 140 रुपये मागितलं होतं. 191 रुपयांनी त्यांनी दिला, कारण त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था एकटाच असल्यामुळे नव्हती आणि योग्य रेटाला म्हणलं देऊन टाका. आज बरोबर. 51 रुपये किलो वाढली. ते म्हणले मला तुमचा सत्कार करायचा. म्हणलं नाही, मी तुमच्या बागेत येणार त्यावेळेस मी माझा सत्कार नाही, मी तुमचा सत्कार करणार. हा, बरोबर बरोबर. तर असे जरी काही जागेवर दिले तरी आपल्याला भविष्यात मार्केट पण महत्वाचे आहे आणि जागेवरचे व्यापारी पण महत्वाचे आहेत. काही बांगलादेश असेल, दुबई असेल, त्या खरेदी जागेवरच होणार आहेत. आणि शेठजी आता आयुष्य असं आहे हम्म. की हे आता जर समजा अख्खा ते देशात आता हे युद्ध वगैरे थोडीशी युद्धजन्य परिस्थिती, त्याचा आपल्या डाळिंब याच्यावर काही काही नाही, काही नाही. आता मुळात देशातच माल खायला नाही तर त्या आखातीचा कुठं विचार करता. या वर्षी तुम्ही मार्केट सगळ्या मार्केटचा सर्वे करा आणि कुठे एखादा तुमचा मित्र असेल, नातेवाईक असेल किंवा एखादा ओळखीचा असेल, आजूबाजूच्या 2-3 जिल्ह्यातली माहिती घ्या. सगळीकडे परिस्थिती खराब आहे. तेलाने थैमान घातलेलं आहे, कळी सेटिंग झालेली नाहीये, पाऊस नाहीये बरोबर आहे, बरोबर आणि ह्या संकटात ज्याला पाणी आहे आणि ज्याची बाग चांगली आहे तो खूप नशिबाने. नशिबाने, बरोबर. हा, त्यामुळं तुम्ही आखाती देशाचा विचारच करू नका, आपल्या इंडियाचाच विचार करा. इंडियातला अजून सगळ्यांनी डाळिंब खाल्लं नाही आणि तुम्ही पिकवताय. तुम्ही तरी किती डाळिंब खाल्लं मला सांगा. काय हा, एक एक बरं ठीक आहे, आपल्या बागेतला असताना तुम्ही फुटकं खाल्लं असेल, पण बाग नसताना तुम्ही 1 किलो आणून डाळिंब खाल्लं का मला सांगा. नाही एखादं आम्ही कधी खातो माहितीये का शेठजी, एखादं हुकून चुकून राहिलं खातो कधी. ते खासाल, ते बी फुटलेलंच खासाल. तुम्ही चांगलं फोडायचं, हात थरथर कापतात आपले. नाही, बरोबर, 100. हा, आपण फुटकच खातो, पोपटाने टोकारलेलं खातो. अहो, एखाद्या मित्राने किंवा पाहुण्याने जर सांगितलं ना मला डाळिंब आणून दे, वानावळा आला नाही तरी भीती वाटते हो. हो. नाही देत आम्ही, शप्प सांगतो शेठजी, नाही, खूप येते. कोणीच देत नाही. दिलं तर खरडं खुरडं देईल. हा, हे मी पण शेतकरी आहे, मी पण अनुभवलेलं आहे. मी स्वतः माझ्या बागेतलं तेच दिलेलं आहे. हो, बरोबर आहे, हा, बरोबर. त्यामुळं दुःख काय असतात ना, त्यांनी शेतकरी होऊन पाहावं, नुसता व्यापारी आडत्या होऊन नाही. नाही, बरोबर आहे, त्यांनी पहिल्यांदा शेतकरी होऊन पाहावं, ही माझी तळमळ आहे. आज बरोबर. गाडीवाले सुद्धा बरेचसे बिचारे प्रामाणिक आहेत, पण काही गाडीवाले कमिशन पायी शेतकऱ्यांना लोटतात. हा, ते बीडचा व्हिडिओ तुमचे ते संवाद ऐकला मी. हा, ते बीडचे तुम्हाला तेच बोलत होते गाडीवाल्याचा विषय हो काहीतरी. हो 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 हो. ते काय कमिशन मागतात वगैरे काहीतरी. हा, मी एक पण खाल्लेला आहे 30-35 वर्षापासून. माझ्या मनगटात जोर आहे तेवढा माल खेचण्याची मी ताकद ठेवील, कारण मला प्रामाणिकपणा ठेवायचा आहे आणि मला कमिशन देऊन मला माल बोलवायचा नाही. हे 35 वर्षापासून मी सूत्र ठेवलेलं आहे आणि म्हणून आज जी पारदर्शकता ठेवली, मला कुणाच्याही बाजूने कुणाचं काढायचं आणि कुणाला द्यायचं हे नाही. ज्याचा माल जसा आहे तसाच त्याला न्याय भेटला पाहिजे. आणि शेठजी, त्या शेतकऱ्यांनी पण एक सांगितलं की जो कमिशन मागत होता गाडीवाला त्याला आम्ही कट केलं आणि दुसरा गाडीवाला पाहिला. तुमची Yes, क्लिप होती. येस, हेच महत्वाचं आहे. हो, आणि हे ह्या म्हणजे जगात ही विश्वासार्हता आहे ना, खूप महत्वाची. हो 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 हो. हा, आज तुमच्या जेव्हा आम्ही गाडी सोडून येतोय तिथं माल सोडून येतोय तुमच्या हा. जेव्हा हो, फक्त केडी चौधरी हा ब्रँड आहे. किडीचं खरंय खरंय. हा, त्यांच्या जेव्हा आम्ही ना गाडी खाली करतो, हा, स्टार्टिंगला गाडी ते मुलं लागली का आम्ही गाडीत बसतो आणि घरी येऊन 11:30-12ला आम्ही झोपतो घरी येऊन. नक्की नक्की. केडी हा. चौधरी ब्रँड नाही, केडी चौधरी हा विचार ठेवलेला आहे मी की आपल्या विचारात नाही, बदल नाही विचार करायचा. नाही, विचारात बदल नाही. विचारात बदल करायचा नाही. नाही, आणि सगळ्यात महत्वाचं शेठजी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला मी कॉल केलाय तुमच्या मोठेपणा सांगायचं मला अजिबात गरज नाही. हा पण तुम्ही जे काम करताय का शेतकऱ्यांसाठी, हा, खूप छान आहे ते. नक्की नक्की. तुमचं खूप हे छान आहे. अंतर्मनातनं तुम्ही भावना व्यक्त हा. करताय. खरं तर उगाच मी तुमच्या तोंडावर बोलायचं शेठजी बोलतात ते म्हणून काहीतरी सांगायचं मोठेपणा शेठजींचं सांगायचं अजिबात नाही. पण तुम्ही मी शेतकरी तळमळीचा आहे हा, 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 आणि शेतकऱ्यांसाठी जे तुम्ही काम करताय हा. ते काम कोणी आतापर्यंत केलं नाही. हो 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 हो. आतापर्यंत मला सांगा तुम्ही आडत्यांनी असं काम केलं म्हणून. ठीक आहे ना, पण कोणतरी सुरुवात करतं आणि त्या नाही, सुरुवातीचा सुरुवात केली, ऐका ना, सुरुवात केली तुम्ही. हा सुरुवात केली ही खूप छान केली. हा. पण शेतकऱ्याचं कल्याणच तुम्ही करणार.
नक्की ना. म्हणजे आज हो. आपल्या लाजकाजक म्हणजे आपण जसं करतोय लाजकाजक त्यातलं समज 60% एखादा काम करेल, 70% करेल, 30% चुकीचा करेल, पण 70% तरी सुधारलं मार्केट आपण. नाही पण तुमच्यासारखं काम कोणाला जमणार नाही. असं काही नाही. नाही, प्रत्येकाने नाही जमणार, नाही जमणार. मनावर घेतलं तर सगळं होणार आहे. नाही, पण नाही, नाही, नाही. हां, एक लक्षात घ्या. हां, तुमचे विचार हां, आणि तुमची काम करण्याची ती जी शेतकऱ्यांबद्दलची तळमळ, जिद्द हां, हां, ती हां, हां. खूप वेगळी हो. नक्कीच आहे. कुठेतरी नाही, आपल्या तसं तसं तयार कोणी होऊ शकत नाही. आता मी एक भाषेत बोलू का? हां, तुम्ही डाळिंबाच्या शेतीबद्दल शेतकऱ्यांना जनजागृती करता, सगळं करता, हे करता. हां, ही जी ही बाकीची जे व्यापारी आहे, आडती काय असतील ते, हां, यांना फक्त व्यापारच करायचं. शेतकऱ्यांचं हित यांच्याकडे नाही. हां, 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 हां. हां, ही आता काय बोलू मी नाही, ही नाही. सगळी जगायचं थोडक्यात जगायचं म्हटलं तर कुत्रं मांजरं सुद्धा फिरून हां, खाऊन नाही. बी जगतात ना. मग आपण तर माणसं आहोत. आपल्या माणसाच्या आपल्या दुःख शेतकऱ्यांची आपण कमी करून आपण 2 पैसे कमवून नक्की खाऊ. पण त्याचे 2 पैसे वाढून खाऊ. नाही पण शेवटी आता तुम्हाला मी तुमच्या समोर मोठेपणा बोलतो असा विषय नाही.